महाराष्ट्रातून उत्तराखंडमध्ये गेलेल्या भाविक आणि पर्यटकांबाबतची ही बातमी आहे। उत्तराखंडमधील वाहतूक कोंडीचा महाराष्ट्रातील भाविकांना सुद्धा फटका बसलेला आहे। पुणे शहरातील 20 जणांचा ग्रुप वाहतूक कोंडीमध्ये अडकलाय। दरवर्षी चारधाम यात्रा सुरू होताच गंगोत्री महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न हा गंभीर होतो। यंदा सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळते। वाहतूक कोंडीमध्ये 10 ते 13 तास भाविक यात्रेकरूंना अडकून बसावं लागलेलं आहे। महाराष्ट्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक हे परिसरामध्ये आलेले आहेत। पुण्यातील वारजे, कोथरूड, खराडी या परिसरातील 20 जणांचा ग्रुप या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेला आहे। 10 मेलाच आपण पाहतोय की केदारनाथचं द्वार हे उघडलं आणि यानंतर चारधाम यात्रेला खरं सुरुवात होते आणि आपण पाहतोय कशा पद्धतीने 10 ते 13 तास खरं तर भाविक आणि यात्रेकरूंना या वाहतूक कोंडीमध्ये थांबावं लागतंय, कारण मोठ्या संख्येने खरं तर दर्शनासाठी भाविक चारधाम यात्रेसाठी निघालेले आहेत। यमुनोत्री गंगोत्री महामार्गावरची ही दृश्य आहेत। इकडे प्रशासनाचं इतकं दुर्लक्ष आहे की आम्ही 6 दिवस झाला आम्हाला एकही धाम पूर्ण करता आलं नाही आहे। इतकं ट्रॉफिक, वन साईड ट्रॉफिक आहे। खायचा हाल, जेवणाचा हाल, सर्व गोष्टी इतक्या अजिबात प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे त्याकडे। लहान मुलांचा हाल होतात, बायका पोरांचा हाल होतात, जेवणाचं पण खूप हाल आहे।